नाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. पांडुरंगा करू क्रिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम, एकम नित्यम विमलम चलम सर्वाधी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. विठ्ठल विठ्ठल जमलेल्या सर्व सांदक बंधू भगिनी भाविकांना सप्रेम जय हरी. स्वर्ण सुखनिवासी राष्ट्रसंत श्रीपाद बाबा चव्हाण, घुटी वसंत रामदास बाबा बुधवारी घुटी, वसंत छबिलाल नाना अजंग धुळे व सद्गुरू रमाकांत बाबा बोलकम वाशित यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुमाऊली दत्तात्रेय जगत जननी कालिका माता
तसेच भोले बाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 30 वर्ष पूर्ण झालेले 31वे वर्ष आपण या ठिकाणी पूर्ण करीत आहोत. त्या निमित्ताने आज या ठिकाणी हा 1 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे. या ठिकाणी प्रवचन, हरिपाठ सर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहे आणि आताच हे 7 ते 9 या वेळेतलं कीर्तन आहे. आज या कार्यक्रमासाठी सर्व गुरुजन मंडळी, गुरुवर्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये हरिभक्तपरायण सोमाशे बाबा, गाडगे बाबा, प्रकाश बाबा म्हात्रे, हरिभक्तपरायण बिभीषण बाबा ठाकूर, हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज पाटील, हरिभक्तपरायण अनंता महाराज म्हात्रे, हरिभक्तपरायण शरद बाबा म्हात्रे, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज दळवी, सुदाम महाराज भोईर, रामू महाराज, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज म्हात्रे, प्रभाकर महाराज दळवी, अशोक महाराज गायकवाड, अरविंद महाराज भोईर, सत्यवान महाराज पाटील, नारायण महाराज भोईर, चेतन महाराज भोईर, संतोष महाराज पानसरे, युवराज महाराज पाटील, अनंता महाराज पाटील, मोहन महाराज म्हात्रे, दिलीप महाराज ठाकूर, प्रल्हाद महाराज, बाळकृष्ण ठाकूर, गजानन केने, मोतीराम ठाकूर, संतोष ठाकूर, देवीदास ठाकूर, अभिमन्यू ठाकूर, शिवाजी पाटील, आत्माराम पाटील, वडार भोईर, अवधूत पोलकम, राजेंद्र महाजन, पंडित गठलू, गोकळ पाटील, भीमराव पाटील, महेश पाटील, रेवण पाटील, पवन काळोगे, रुपेश फराड, चिंतामण भोईर, वैभव मंडवी, जितू गायकवाड, रवींद्र पाटील, नामदेव पाटील आणि अमित पाटील, कुणाल म्हात्रे असा सर्व गुरुजन परिवार या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हरिभक्तपरायण वंडार कोकाटे, हरिभक्तपरायण सौ सुमन वंडार कोकाटे, हरिभक्तपरायण किशोर वंडार कोकाटे, सौ ज्योती किशोर कोकाटे, हरिभक्तपरायण निलेश वंडार कोकाटे, हरिभक्तपरायण सौ नेहा निलेश कोकाटे, हरिभक्तपरायण विशाल बळीराम कोकाटे व हरिभक्तपरायण विकी बळीराम कोकाटे असा सर्व कोकाटे परिवार. आणि या परिवाराने ही सेवा करण्याची जबाबदारी किंवा संधी मला या ठिकाणी प्राप्त करून दिली. मी सर्व कोकाटे परिवाराचा या ठिकाणी ऋणी आहे. आज मंदिराचा 31वा वर्धापन दिन आहे. भोले बाबाचं मंदिर आहे, भगवान शिवाचं, कालिका माता आहे, भगवान दत्तात्रयाचं आहे. हे अधिष्ठान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याला अनुसरून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातला भगवान शिवाचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल या अभंगामध्ये तुकाराम महाराज परमेश्वराला ओळखल्यानंतर तो देव कसा आहे, परमात्मा कसा आहे हे तुकाराम महाराजांना कळालं. आणि अशा भगवंतापुढे हात जोडून तुकाराम महाराज त्या देवाला म्हणतात, परमेश्वरा तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी तुमच्या पुढे दीन आणि रंक आहे आणि मी अनाथ आहे. माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर उपकार करा, कृपा करा. मी तुम्हाला जे काही बोलतो, जे काही मागतो, ती माझी इच्छा पूर्ण करा. फार गोड अभंग आहे. आणि तुम्ही सांगाल, अरे देवा, भगवान परमात्म्या, आता ते विश्वनाथ या शब्दाचा अर्थ विश्वाला व्यापून असणारा देव. विश्वनाथ म्हणजे परब्रह्म परमात्मा, त्याला विश्वनाथ म्हणतात. हे अभंग भरपूर आहे भगवान शिवाचे. शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अजूनही अभंग आहे. भस्मउटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भरपूर अभंग आहे भगवान शिवाचे. शिव शिव अक्षरे हो शिवा असे अभंग आहे. त्यातला अभंग मला बरा वाटला, कारण या अभंगामध्ये तुकाराम महाराज मागणं मागतात. काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा काही किंवा प्रेमे भातुके पाठवा. असं तुकाराम महाराज परमेश्वराला विनंती करतात. विठ्ठल विठ्ठल
महत्वाचा परमेश्वर कळायला पाहिजे. मग तो विठ्ठल आहे का राम आहे का कृष्ण आहे का हरी आहे, कोण आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जे साधक आहे, सद्गुरूची कृपा ज्यांच्यावर आहे, त्यांना हे सांगण्याची गरज नाही देव कोण आहे तो. राम असो, कृष्ण असो, विठ्ठल असो, आपलं सगळ्यांचं अधिष्ठान काय आहे? आत्मा. आत्मा हरी आहे, आत्मा विठ्ठल आहे, आत्मा कृष्ण आहे, आत्मा राम आहे, आत्मा दत्त आहे, आत्मा तुम्ही आहात, आत्मा मी आहे, आत्मा जग आहे. विठ्ठल सगळं ब्रह्मांडच आत्मा आहे. आत्मा प्रश्न संपला, आत्मा आला, विषय संपला. आत्मा श्रेष्ठ आहे आणि आत्माच देव आहे. आत्मवत सर्वभूतेषु यया पश्यती स पश्यती. सर्व भूत हे आत्मरूपाने नटलेले आहे असं मी पाहतो. सर्व ठिकाणी एकच वस्तू भरलेली आहे, त्याला विश्वनाथ तुकाराम महाराज म्हणतात. विश्वाला व्यापून विश्वनाथ, सर्व विश्वाला सांभाळणारा येतो, विश्वंभर येतो. विश्वंभर विश्वाला भरून उरलेला. असे बरेच अभंग आहे तुकाराम महाराजांचे. नाथबाबाचे अभंग आहे. जगन्नाथ म्हटलं त्याला, या जगाचा नाथ म्हटलेले आहे. जगत जीवन म्हटले, जगदेव म्हटले. या सगळ्या जगाचा देव आहे तो एक. मंदिर आमची आस्था आहे. मंदिर ही आमची आस्था आहे. आस्था आमचा प्राण आहे. देव तिथं नाही नुसता, तुमच्यात देव आहे ओरिजिनल. ही आमची आस्था आहे, आमचा धर्म आहे तो, आमचा अधिष्ठान आहे ते. देव तुम्ही आहात. हे देवाची आठवणी नाही करताय तुम्हाला. देव तिथं नाही नुसता, देव इथे. जिथला कळाला का तिथला कळेल. लोक अगोदर तिथंच पाहतात, तसेच मरतात. विठ्ठल बाहेरच कार्यक्रम चाललाय. बाहेर सगळा अनर्थ आहे. बाहेर अनर्थ आहे, मध्ये अर्थ आहे. हजार राहिला घरी, तीन दमडीचा बाहेर उड्या मारी. सगळं बाहेरच कार्यक्रम चालू आहे, मध्ये काहीच नाही. ज्याचं सगळं मध्ये आहे त्याला बाहेर सगळं आहे. मधला समजला पाहिजे. तर मग दगडात देव नाही, कुठंच देव नाहीये, कुठंच देव नाहीये. मधला देव जर नाही समजला ना, बाहेर कुठंच देव नाहीये. पण मधला जर कळाला, बाहेर देव नाही अशी जागाच नाहीये. विठ्ठल ज्ञानेश्वराचे अभंग म्हणायला सोपं आहे हो. हे अभंग म्हणणं, गायन करणं, हे सोपं आहे. याला चाल लाव, त्याला चाल लाव, ते चाली लावून म्हणत, मग त्याची चाल काही बदलीत नाही. सत्यानाश करून टाकला खऱ्या परमार्थाचा, वाटोळे करून टाकलं. अरे जीवनामध्ये महात्मा भेटला, चांगलं झालं, कल्याण झालं. कुणाचं? माझं. तुमचं मला नाही माहिती. लागली चाहू लग टाकला पाहू लग, लागली चाहू लग टाकला पाहू लग. चमत्कार घडला, चमत्कार झाला. नवे त्याचे कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे.
जे नव्हतं ते दिसायला लागलं. माल घालणं, गण लावणं, लोकांना उल्लू बनवणं सोपं आहे. येड्या महाद्या लोकांना फसवणं सोपं आहे हो. कीर्तन करणं काय 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 मोठं काय पुष्टांकी का काय? बाबा टुटून काढायला पाहिजे खरा. ते बुवा लोक जास्त बिघडले नाही. तुम्ही चांगले आहात. हे सांगणं म्हणजे परमार्थ नाहीये. जे सांगतो तसं वर्तन करणं परमार्थ आहे. जे बोलतो ना त्याचा अनुभव घेणं परमार्थ आहे. मस्त फेटा बांधायचा काय 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 भांडवल आहे माझ्याजवळ? काय कपड्यात डाग पडून देना. कीर्तन मोडलं का पहिला विचार करतो पाकिट कुठे मिळणार आता. भाडगाव आहे सगळे. त्याने तुला एवढं दिले तरी तुझी आशा कमी होईना. कीर्तनकाराचीच आशा कमी होईना. ईश्वर पोटासाठी पहा केवढी आटाआटी चालली. पोट लागले पाठीशी हिंडवी ते देशोदेशी. पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोट येते सवी. पोटे सांडवली चवी निचा पुढे ती नाचवी. पोट कसे आणे भरे तुका म्हणे झुरझुर भरे. पोटासाठी संत झाले कधीत बहुत. पैसा मिळावा म्हणून कीर्तन करू नये बरं का बाबा. माऊली काय द्यायचं भाड्याचं द्या बरं बाबा. मी एक दास आहे सद्गुरूचा बाबा. धर्माचं काम करण्याकरता आलो. मी मोठा शायनिंग करण्याकरता नाही आलो. मोठा महाराज आहे. जे माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला अनुभव आला तो सांगण्याकरता उभा आहे. रिकामी वटवट करण्याकरता नाही उभा. न जायची ताठा नित्य खटा टोप मंडुकी वटवट तैसे ते का. ती कीर्तन आहे का? बेडकासारखी ड्राव ड्राव चालली ती. काहीतरी परतीवर परिवर्तन झालं पाहिजे. मध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये. ज्या दिवशी होईल बदल समजायचं माझ्या सद्गुरूचा परमार्थ 100% खरा आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल पाप गेल्याची काय खून नाही पालटली अवगुण. तुझे अवगुण तसेच आहे. हे आम्ही फक्त कीर्तनाकरता वापरतो की वापरीत नाही ते. कार्यक्रमात तेवढा पुरतं घालायचं ते. आम्ही वारकरी नाहीये. वारकऱ्याचा पोशाख घातलाय आम्ही. हे वारकऱ्याचा पोशाख आहे हा. वारकरी मी वारकरी नाही. मी वारेकरी. पोशाखावरून कुठे वारकरी होत असतात का? अरे वार करण्याकरता ज्याच्या हातात शस्त्र दिलं सद्गुरूने त्या शस्त्राचा जो वार करतो रात्रंदिवस. त्याने सांगितलं जीव शिव करोनी फुकी रात्रंदिवस ठोका ठोकी. विठ्ठल विठ्ठल. त्याचं भजन चाललंय रात्रंदिवस. ज्याचं लक्ष त्या श्वासावर आहे. ते शब्द ज्याच्या लक्षात आहे तो देहाचा विचार करी का? पैशाचा, लौकिकाचा, नावाचा, गावाचा काय विचार करेल का तो? ज्या अर्थी हा सगळा विचार करतो त्या अर्थी त्या तत्वावर नाही येतो. विठ्ठल विठ्ठल. देवावर आहे तो देवावर नाही. आणि जो देवावर आहे तो देहावर नाही. आम्ही देहावर आहे. आम्हाला सगळं देहाचं पडलंय, नावाचं पडलंय. काय परमार्थ करून उपयोग आहे? असं लहान व्हावा, असं लहान व्हावा, एवढं लहान व्हावा. काय सांगायचं बाबा. खूप नम्रता आली पाहिजे माणसामध्ये. अतिशय नम्रता आली पाहिजे. आणि सर्वात लहान होणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. मोठा परमार्थ म्हणजे काय? जास्त भारी भारी कपडे घालणं, मोठमोठ्या गाड्या सांभाळणं, शायनिंग करणं, कुत्रेले मुखाते असे
जर अनुभव नसेल त्या गोष्टीचा सांगत असेल कुत्र्यासारखंच भुकणे येते 100%. माऊलीचा हरिपाठ पा त्या कैचा दयाळ पावे हारे, पावे हारे, त्या कैचा दयाळ पावे हारे, पावे हारे, वाचाळ. हरिपाठ नुसतं म्हणणं वाचाळ आहे तो. कुठं देवाचा द्वार आहे, कुठं चार मुक्ती आहे, कुठं चाललंय हे, हा कुठं समाधी आहे, कुठं संजीवन आहे. संजीवन म्हणजे काय? संजीवन या शब्दाचा अर्थ ज्याच्यावर तुम्ही जिवंत आहात, ती वस्तू जगामध्ये ओतप्रोत भरलेली आहे, ती वस्तूच होऊन जाणे, त्या वस्तूचं अधिष्ठान ठेवणे. कुठं समाधी आहे? समाधी म्हणजे काय? असं बसायचं का डोळे दाखवून? त्याला समाधी नाही म्हणत. त्या स्वरूपावर मन ठेवणे, रात्रंदिवस ते चिंतन करणे, ती वस्तू पाठीमागे पुढे सर्व ठिकाणी आहे. हा अनुभव जर मला नसेल, ही ज्ञानेश्वरी शपथ घेऊन सांगतो, जिवंतपणे या मुसकाटामध्ये किडे पडतील, तोंडामध्ये या. अरे वस्तूची होडी उठे कोणी एकू, काना वचनाची भेटी झालं ते. माझ्या जीवनात झालं, तुमचं मला नाही माहिती. झालं एवढं सोपं नाही ते. काही जन्माचं पुण्य, काही भाग्य असेल, अनंत जन्माचं, त्याला तसं होतं. तो त्या अवस्थेपर्यंत जातो, कानी जे पेरले डोळा ते उगवले. अरे वाट छोटा बरबाद नाही करायचा काय? अजिबात नाही. नाम घेतलं म्हणजे काय झालं? दुसऱ्या नामाने काय होते? लोक ते नाम घेतात, ते घसती नाही, त्याचा वापर नाही करती. राज जास्त वापर जो करतो त्या नामाचा, बदललाच पाहिजे. तो त्याच्यात बदलच व्हायला पाहिजे. जाळ घातला, अग्नी घातली, अग्नी लावल्यानंतर ते दूध उतू जायलाच पाहिजे, 100% जायला पाहिजे. एकतर मग अग्नी खोटा असेल, दूध उतरत नसेल तर जायलाच पाहिजे. तुमचं सुद्धा उतू जायला पाहिजे. सारखे अश्रूच्या धारा चालल्या पाहिजे, अंगाला क्रोमांचे उभे राहिला पाहिजे, वारंवार ती प्रक्रिया व्हायला पाहिजे. चालता बोलता बसता उठता, घरामध्ये दारामध्ये ते होत नसेल तर समजायचं बिघडला काहीतरी कार्यक्रम आमचा. आजही तसंच होत ते, आजही आहे ती गोष्ट. त्याला संतांनी काय म्हटलं? लहरी म्हटलं. लहरी, त्या लहरी येतात त्या. आता कोणत्या लहरी? दुःखाच्या नाही, त्या सुखाच्या लहरी आहे. सर्व सुखाच्या लहरी.
शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुगुट सर्व सुखाचे लहरी अशा लहरी येतात ज्ञानाबाई अलंका आणि लंका अलंका आणि लंका लंका हा शब्द आणि अलंका हा शब्द दोन्हीमध्ये बदल आहे. ज्ञानाबाई कुठे राहते? अलंकापुरामध्ये. अलंका म्हणजे देह माझा नाही, देह मी नाही अशी वृत्ती तयार होणं ती अलंकापुरी आहे. तिथं ते ज्ञान राहत. लंका हा मी देह आहे, हा अहंकार आहे. लंका ही रावणाची आहे आणि आम्ही अजून रावणच आहोत. रावणाच्या वंशात जन्माला आलो आम्ही, रामाच्या नाही आलो अजून. शिवपीठ हे जुनाट. शिवपीठ या पीठावरून आपल्याला ढकलून दिले, पदच्युत केलं ना आपण शिवदशाला प्राप्त झालो. विठ्ठल काय आपण सगळे शिव आहोत. शिवपीठ हे जुनाट शब्द वापरला. जुनाट आता ही जीवदशा निर्माण झाली. आता हे जीवपीठ झालं, शिवपीठ नाही राहिलं. ज्ञानाबाई तेथे मुकुट अशा लहरी तयार होतात. अरे बाबा ही जी मालिका आहे ज्यांना अजून समजत नाही, ही मालिका फार अभागी लोक येते पार करून ठेवलं यांनी अनंत जन्माचं. यांना ते पटत नाहीये, यांना ते समजत नाही. याचं कारण आहे यांच्याजवळ पापाचा डोंगर तसाच आहे अजून, म्हणून त्यांचा विश्वास त्या मालिकेवर बसत नाहीये. काय भानगड आहे ही कोणते संत आहे, कोणती मालिका आहे, हा काय कार्यक्रम हा हे यांच्या लक्षात येत नाहीये. हा साधा सुद्धा परमार्थ नाही. हा तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो. जिवंत झालाय हा, जिवंत मालिका आहे. जिवंत देव आहे. कुणी सांगितलं देव नाहीये, जिवंत आहे. तुम्ही जिवंत आहे, देव मिळत आहे का? शेतीवाली भात खाया, देव मिळेल आहे? देव मुर्दा आहे काय? तुझा मुर्दा पडेल ना. सर्व जगामध्ये सगळ्यात मोठं ज्ञान आत्मज्ञान आहे. सर्व जगामध्ये जर काही श्रेष्ठ असेल फक्त आत्मज्ञान आहे. याची बराबरी जगामध्ये कोणतंही ज्ञान करू शकत नाही. बस आत्मज्ञान ते झाल्यानंतर कोणतंही ज्ञान करण्याची गरज राहिली नाही. सगळ्या ज्ञानाचा मुकुटमणी येतो आत्मा. ते ज्ञान झाल्यानंतर तुला काही नको, कारण त्या ज्ञानाने आत्मज्ञानाने नुसते देव नाही. देवाला काय करतो? कोणते देव पाहतो? कुठं देव आहे? कशाचे देव आहे? देव काय डोळ्याने दिसतो का? हा माणूस कपड्याने चांगला आहे, हो रंगाने चांगला आहे, शरीराने चांगला आहे, डोळ्याने चांगला नाहीये. मनुष्य हा डोळ्यानं बिघडलेला आहे. मी तुम्हाला सांगून जातो, माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबाचा परमार्थ करणाऱ्याची दृष्टी बदलली जाते. कपडे बदलून तुम्ही लोकांना उल्लू बनवाल. कपडे नाही बदलायचे, दृष्टी बदलली पाहिजे. आणि ती बदलण्यासाठी जे वचन आहे ते वचन, कानातलं वचन दृष्टीमध्ये ज्याच्या उतरलं त्याने सांगितलं 5000 वर्ष झाले
तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया अर्जुना, जोपर्यंत तुला तत्वदर्शनी महात्मा भेटत नाही, तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम चलम, जोपर्यंत ज्याचं लक्ष तत्वमसी महावाक्यावर नाहीये तो महात्मा नाहीये. तत्वम अशी, तत्वम अशी, तत्वमसी, त्याचं लक्ष तत्वमसी महावाक्यावर आहे. अशा साधूचे पायधर, अशा संतांच्या चरणी लाग. अरे बाबा, बाबा, देवा, परमेश्वरा, नारायणा, अरे एक बॅनर लावायला, एक फोटो लावायला लय जन्माचं भाग्य बरं बाबा. हे लावणं साधी गोष्ट नाहीये, ते कुणाच्या वाट्याला नाही येत. काय साधूची कृपा झाली असं त्याच्यावर, देव झाले त्या परिवारावर. हा कार्यक्रम करणं साधी गोष्ट नाहीये. आत्मसत्ता प्राप्त करणं साधन नाही ते. भल्या भल्याचे जन्मची जन्म गेले, वाटूळ झालं तरी मालिका काय, अरे कशाला मालिका म्हणतात हे लोकांना समजत नाहीये. नेमकं शस्त्र काय आहे, ते धरायचं कसं, त्याचा वार कसा करायचा, त्या किती गोष्टी लांब आहे या. विठ्ठल विठ्ठल परमार्थ आहे. हा माझ्या ज्ञानोबाचा परमार्थ आहे. हा माझ्या नाथ बाबाचा परमार्थ आहे. माझ्या नाथ बाबाचा, माझ्या नाथ बाबाचं जर तुम्ही जर पाहिलं ना, ग्रंथ पाहिले, नाथ बाबाचं जर तुम्ही जर भागवत पाहिला, अरे नाथ बाबाचा भावार्थ रामायण पाहिला, नाथ बाबाचे भारुड पाहिले, नाथ बाबाचे अभंग पाहिले, नाथ बाबाचं चरित्र पाहिलं, फार मनुष्य फार मोकळं होऊन जातो, फार मोकळं होऊन जातो. माझ्या नाथ बाबाची एवढी ताकद होती, एवढा पावर आहे माझ्या नाथ बाबाच्या संप्रदायामध्ये. पावर आहे, फार पावर आहे, फार पावर आहे. त्यांच्या सगळ्या ग्रंथामध्ये, त्यांच्या पुराणामध्ये त्यांनी लिहून ठेवलेल्या सगळ्यामध्ये भयानक पावर आहे. पण श्रीपाद बाबा भेटल्यानंतर कळलं काही थोकत नाही कळायचं. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो, पुराची लावून भाजती आम्हा दुधाचा दूध, पुराची लावून भाजती आम्हा दुधाचा दूध. मजत आहे का नाही जगाच्या मापानं, मजत आहे का नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं जीवन बाबानं, एवढं प्रेम दिलं जीवन बाबानं. जगाचा मापानं
त्यांचं मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं. जगात जेवढे माप असतील त्या मापानं मोजता येत नाही असं प्रेम आहे. अरे बाबा तुम्ही जर इतिहास जर वाचला ना, ग्रंथ जर वाचले ना, पुराण जर वाचलं ना, चरित्र जर साधू संतांचे वाचले ना, तुमच्या लक्षात येईल तुम्ही कुठे बसले ते. अवघड आहे. नाथबाबाच्या वाड्यावर एक गावबा नावाचा मुलगा होता. गावबा, त्याला गावबा म्हणायचे. हा कावसांचा कुलकर्ण्याचा मुलगा होता. कावसा नावाचं गाव आहे बाजूला, तिथं कुलकर्णी त्यांचा मुलगा होता. या गावबाला पुरणपोळ्या खूप आवडत होत्या. त्या पुरणपोळ्याला खूप आवडायच्या, या गावबाला अतिशय आवडायच्या. आणि त्याला समजलं का नाथाच्या वाड्यावर दररोज पुरणपोळीचं जेवण असतं. हा येडा गावबा पुरणपोळ्या खाण्यासाठी नाथाच्या वाड्यावर आला आणि दररोज पुरणपोळ्या आहे तिथंच राहून घेतलंय. कुणी? त्या गावबानी. अतिशय मठ्ठ, अतिशय लठ्ठ आणि मठ्ठ, काही ज्ञान नाही बाकी त्याला. फक्त पुरणपोळ्या खायला मिळतात, नाथाच्या वाड्यावर राहायचा. आणि विश्वास एवढा ठेवला नाथावर त्यांनी, एवढा विश्वास. फक्त सांग काम्या जे सांगितलं तेवढं करायचं. ते म्हणले का हे घेऊन ये, ते घेऊन यायचं, तेवढंच काम करायचं. बाकीला उभा राहिला. मग तो कवर उभा राहिला असाच. तर म्हणलं का बसला खाली, कवर बसूनच राहील तो, पण उठायचं काम नाही. गावबा जेवण कर, बसला जेवायला. आता बस कर, बंद करीत खायचं काम चालूच. असा एवढा लठ्ठ, एवढा मठ्ठ गावबा. साधूची दृष्टी कशी असते, साधूची कृपा कशी असते, पण तुम्हाला हे सांगायचंय. सद्गुरूचं प्रेम कसं असतं. जेव्हा नाथबाबाला कळालं आता मला शरीर सोडायचंय, भावार्थ रामायणाचे 44 अध्याय झाली. आता बाकीचे राहिलेलं कोण पूर्ण करी. सगळी मंडळी बसली असताना प्रत्येकाला वाटतं आता माझं नाव घेईल, तुला वाटतं माझं नाव घेईल, तुला वाटतं माझं नाव घेतील. आता सदविषय निघाला म्हणे. आता हे राहिलं हे कोण पुरं करील, आपला गावबा पुरं करील म्हणे. कोणाकडे बोट केलं, गावबाकडे. सगळे हसायला, गावबा आणि हे पूर्ण करील भावार्थ रामायण. हो गावबा पूर्ण करील म्हणे. हो त्या गावबाने जे पुढचं पूर्ण केलं ना, कुणी म्हणणार नाही ना बाबाचं नाही ते विठ्ठल. साधूची कृपा कशी राहते. लठ्ठ आणि मठ्ठ, आम्ही तसेच लठ्ठे मठ्ठे, इतके लठ्ठे आम्ही, काय सांगायचं. असे माणसं, असे जनावर त्यांनी देवपदाला नेऊन बसवले त्या महात्म्याने. बाबा आमची लायकी नाहीये इथं उभं राहण्याची, योग्यता नाहीये. आम्हाला हेही कळत नाही बोध नावाचा पुत्र कशाला म्हणतात, आम्हाला तत्वमशी काय भानगडे, महावाक्य कशाला म्हणतात. मागच्या वेळेस आमच्या बाबांच्या बंधूच्या कार्यक्रमाच्या नंतर आम्ही प्रकाश बाबांच्या घरी गेलो होतो. प्रकाश बाबाने सांगितलं, मी हरिपाठ विवरण वाचित होतो. हरिपाठ विवरण जसं बाबांचा अनुग्रह घेतला त्यानंतर मी काहीच कोणतं पुस्तक वाचलं नाही. सगळं हरिपाठ कळतो, सगळी ज्ञानेश्वरी कळते. एवढी ताकद या महात्म्याची. साधी गोष्ट आहे का. काहीच वाचण्याची गरज राहिली नाही, सगळं समजायला लागलं. गुरु वचने फुटली पहाट, हे शब्द नामदेव महाराजांच्या मुखातले. गुरुवचन किती महत्वाचं आहे. बसलेले पाहुणे, हे असे बाहेर देवदेव करता 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 म्हणून जाल फास घ्या तुम्ही बाईचे. देव स्वप्न देणार नाही तुमच्या. गुरुवचन सगळ्यात महत्वाचं आहे. ते नामदेव महाराज कसे होते, त्यांच्या मुखातले शब्द पहा कसे. बाबा अहंकार निशिगन दाट, बाबा अहंकार निशिगन दाट, बाबा
बोल आहे? कोणता बोल आहे? या इकडे या, आम्ही सांगतो तुम्हाला कोणता बोल येतो. असा बोल आहे, असा बोल आहे, पण तो बोल एवढा खोल आहे. ज्याने तो बोल घेतला मग त्याचं काय मोल आहे घेतल्यानंतर कळतं. काय बोल आहे तो, किती खोल आहे, त्याचं काय मोल आहे घेतल्यानंतर कळेल. काय सांगायचं बाबा. ते तत्व एक बाजूला ठेवा, सगळं जग एक बाजूला ठेवा, बराबरी करता येणार नाही बाबा. जे नामदेव महाराज कोणाशी बोलत नव्हते, अहंकारामध्ये होते, मी पण एवढा होता, माझ्यासारखं कुणी नाहीये, अशा नामदेवाची अवस्था काय झाली शेवटला. कसा मुक्ताबाईने फटकारा दिला, मान अपमान वाढविशी हेवा, दिवस असता दिवा हसी घेशी, असा फटकारला नामदेवाला. त्या नामदेव महाराजांना कळालं बाबा अहंकार, हा अहंकार एवढा वाईट आहे. धर्मराजाच्या दरबारामध्ये परमेश्वराने भगवान श्रीकृष्णाने मुंगूस आणून सोडलं. यज्ञामध्ये अर्ध सोन्याचं झालेलं मुंगूस. थोडा गर्भ तयार झाला, अहंकार तयार झाला धर्मराजाला, माझ्यासारखं कोणी नाहीये. अर्ध सोन्याचं मुंगूस येऊन त्या यज्ञामध्ये जुळू लागलं. सगळा धुराणा उठला. काय झालं, काय झालं, काय झालं, सगळे बघू लागले. ते मुंगूस मनुष्यवन्य बोलायला लागलं. धर्मराजा असा कसा यज्ञ केला, तो असा कसा यज्ञ केला, माझा एक केस सुद्धा सोन्याचा झाला नाही. आवाज काढून घेतली, आवाज काढून घेतली, पावरच काढून टाकला सगळा. धर्मराजा असा पार गोळा झाला, पार असा. काय काय तुझ्याजवळ, कोण आहे तू, कशासाठी आला? अरे तू कोण कोणाचा कोठोनी आला शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. तू समर्थाचे लेकरू, अहंकारे घेतला संसारू, अहंकार टाकीता पहिल्या पारू पावशील बापा. कोण आहे तू, कशासाठी आला? साधं सुद्धा नाम नाही ते, साधं सुद्धा परमार्थ नाही हा. देवगिरीचा राजा जयपाल, कोणी आहे एखादा मायबाप मला ब्रह्मज्ञान करून देईल? आहे कोणी एखादा माझा पद्मनाभ जोडून देईल? आहे कोणी एखादा मायबाप तत्वमसी महावाक्याच्या बोधावर मला बसवील, त्या पदावर उठवील मला. पिंड पदावरी तिला आपुलाची करी. ब्रह्मपदावरचे माणसं खाली आले, पाटलाच्या वाड्यात गडबड झाली, मारीवरची मंडळी खाली आली. हे भारुडे सुद्धा भारुडे ना बाबाचं कुठं लागायचं, आकाशवाणी रेडिओवर लागायचं पहिले भारुडे. आली आली ओ भागाबाई, 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 नीला नंदन बदला नाही, नीला नंदन बदला नाही, नीला नंदन बदला नाही, नीला नंदन बदला नाही. आली आली ओ भागाबाई, 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 आली आली ओ हे भारू लागायचं रेल्वेवर पहिलं. पाटलाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली. मनाजी नावाचा पाटील, दोघी नारी, मनोराजा एक देहपुरी, असे नांदतू त्याशी दोघी नारी. प्रवृत्ती नावाची, निवृत्ती नावाची, लग्नाची बायको सोडून दिली, पाठीमाग लागली, तिच्या माग पळायला लागला, मोठ्या गमती करायला लागला, मजा करायला लागला. तुमच्या गावचा ठाणेदार, त्याचं नाव आहे शिवाजी पंत. गावच्या पाटलाची थोरली नार, तिचं नाव आहे निवृत्ती. तिशी राखला तो करी विचार, एका जनार्दनी विचार सारासार. तो तिच्याशी रथ झाला निवृत्तीशी.
पाटलाच्या वाड्यात गडबड झाली. काय गडबड झाली? वासना बायको शेजारी झगडा घालीन मोठी द्वार, तिच्या पायी नागवन घर बुडविशी, जन्म घेणे लागे वासनेचा संगी. 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 येची आगे वासनेच्या संगे पाटलाच्या वाड्यात गडबड झाली. काय गडबड झाली? वासना बायको त्याने जवळ घेतली, प्रवृत्ती निवृत्ती सोडून दिली आणि पाटलाच्या वाड्यात माडीवरची मंडळी खाली आली. आपण सगळे माडीवरची मंडळी खाली आलो. मग खाली आलं तर नुसतं पळायचंच काम चालू आहे. आता आली आली ओ भागाबाई, हिला नाकाचा पत्ता नाही. थाक रे थाक, तुझं नाही उंच नाक, तुझ्या जन्म मरणाची गोष्ट झाक. थाक, आहे का तुला उंच नाक? ज्याला नाकातला श्वास कळतो, हो नाकातला श्वास कळतो. पंढरीचे भूत मोठे, नाकाचा शेंडा आहे का तुला? आहे का उंच नाक? हिला नाकाचा पत्ता नाही, हिला नवऱ्याचा पत्ता नाही. आली आली ओ भागाबाई, आहे कोणी एखादा मायबाप तुमची ओळख तुम्हाला करून देईल. तुमची स्वतःची ओळख तुम्हाला करून द्यायला पाहिजे. हे गाव, हे नाव, हे शरीर तुम्ही नाहीये. हे नाहीये. फार मोठा भ्रम आहे हा. आपण सगळे भ्रमात आहे, भ्रमात. जेव्हा आपण आपल्या स्वरूपामध्ये जागे झालो त्यावेळेस कळेल. स्वरूप मंदिरी होते मी एकली, माया सांज वेळ अविद्येचे बिळी. माझे तुझे चालता पाऊली, मोह भुजंगे धरली करांगुळी. अवघड परिस्थिती. लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. अशा लहरीने तपला माझा देह, तृप्ती वारा खाली ओगरुमाय. मिठूपणाची थोर बुडी आली, मी येथे कोणही ओळखी मोडली. अहम विवेक काया जड झाली, सद्गुरु गारुडी बोलवा माऊली. कुणी हे सांगणारा तुम्हाला आम्हाला आहे? रकीब में पाओ ब्रह्म बताओ, रकीब में पाओ ब्रह्म बताओ.
रकीब में पाव ब्रह्म बता. घोड्याची रकीब असते, वर खोगीर असतो, त्या खोगीराला साखळी जमलेली असते, पाय ठेवायला जागा असते, त्याला रकीब म्हणतात. तिथं पाय ठेवून मग अशी उंच उडी मारून बसतात घोड्यावर. या रकीमध्ये पाव आहे. ब्रह्म बताव, तेवढ्या वेळात सांग मला ब्रह्म काय ते. म्हणजे रकीब मध्ये पाय ठेवून उडी मारेपर्यंत मला ब्रह्मदशा प्राप्त करून द्या. आहे कोणी? आहे कोणी? वस्तू तीच आहे, वस्तू तशीच आहे, तिच्यामध्ये बदल नाहीये. त्या मंदिराच्या 4 भिंतीमध्ये तीच वस्तू आहे, या पत्र्याच्या याच्यामध्ये हीच वस्तू आहे, तुमच्यामध्ये तीच वस्तू आहे, तुमच्या घरात तीच वस्तू आहे, या मंडपाच्या याच्यामध्ये तीच वस्तू आहे, पाठीमागे तीच आहे, पुढे तीच आहे, वर खाली सर्व ठिकाणी तीच वस्तू आहे. आणि त्या वस्तूचं लक्ष तुमचं नाही त्या वस्तूवर. त्याला म्हणतात मुद्रा ती 5वी लावूनिया लक्ष. अलक्ष अलक्ष लावूनिया लक्ष. अलक्ष याचा अर्थ तुमचं लक्ष जिथं नाहीये त्याला अलक्ष म्हणतात. ती या विश्वामध्ये आकाशाला व्यापून आहे म्हणून त्याला म्हणतात तेथे जाऊ नका कोणी. भाऊ खेचरीचे रान निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. अलख म्हणजे अलक्ष निरंजन. अलक्ष म्हणजे लक्षात येत नाही तुमच्या, माझ्या लक्षात येईना, जगाच्या लक्षात येईना, कुणाच्या लक्षात येईना. ती वस्तू अलक्ष आहे. कोण सांगेल हो बाबा? ते गेल्यानंतर कुत्र शांत होतं, ते गेल्यानंतर जनावर शांत होतं, पक्षी शांत होतो, ते गेल्यानंतर मुंगी शांत होते, मनुष्य शांत होतो, ते गेल्यानंतर झाडं शांत होतात, सगळं जग शांत होईल ते गेल्यानंतर. ती वस्तू देव आहे, ती वस्तू आत्मा आहे, ती वस्तूच आपण आहोत. आपलं मूळ स्वरूपच ते आहे. नजरों से देख प्यारे, नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. अपने को भूल तन में बाहर फिरे गवारा. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. हो शब्द इतके भारी भारी वापरले त्यांनी. कुठं नाही तो, कुठं नाही. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा. अपने को भूलतर में बाहेर फिरे गवारा. ती वस्तू भरलेली आहे. त्या वस्तूचा चाळा लागला पाहिजे, त्या वस्तूचं ध्यान लागलं पाहिजे, त्या वस्तूची आठवण व्हायला पाहिजे. आणि ती वस्तू कळाली पाहिजे. फक्त साधूच्या कृपेनं कळते, संतांच्या कृपेनं कळते. ती वस्तू देव आहे हे साधूच्या कृपेनं कळतं बाबा. असं कळत नाहीये. बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना सावध केलं, जाग केलं. आत्मसाक्षात्कार झाला. टाकली पात्र झोळी, दंभ अधर्म आशा, कोलाळ चुकविला. न मागे भीक आता, हाची झाला भरवसा. ओळली 17वी गा. कोण कोण कोण? 17वी. तिने पुरविली इच्छा, ऊर्ध्वमुखे आळविला. सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला. दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान. निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले. आपल्या स्वरूपामध्ये मिळवलं. इडा पिंगला आणि सुषुम्ना 3 नाड्याचा त्रिकूट भुवन. तिथं जाऊन शुकाने समाधी लावली. तिथं जाऊन परीक्षितीने समाधी लावली.
तिथं जाऊन संतांनी समाधी लावली. म्हणून ते म्हणतात त्रिकुट शिक्रिया दान मिळे आई ते कुठे त्रिकुट शिकूर कुठे ते परेच्या पलीकडे परावाणीच्या पलीकडं जिथं परावाणी थांबली जाते. पहा ज्योत चमकली काय सांगू तिची बोले काय सांगू तिची बोले काय सांगू तिची बोले काय सांगू पहा ज्योत चमकली काय सांगू तिची बोली पहा ज्योत चमकली काय सांगू तिची बोली तिची बोली तिची बोली पहा ज्योत परापश्यंती मध्यमा वैखरीची झाली सीमा चौवाच्या कुंठित झाली सोम ज्योत प्रगटली ज्योत निरंजनी जाणा दाशी जनीच्या अंतरंगा निरंजनामध्ये ते मी आहे तो मी आहे अमृमास्मी ते स्वरूप निर्विकार तुकाराम महाराजांच्या अनुभूतीला आलं आणि ते स्वरूप खरे ते ओरिजिनल देवाचं स्वरूप आहे. अर्जुना मी कोण आहे मला ओळख. तुझ्या रथावरचा मी नाहीये कृष्ण तुझा सोयरा मी नाहीये तुझ्या मामाचा मुलगा मी नाहीये. मी कोण आहे मला ओळख. अर्जुनाला कृष्णाची ओळख नव्हती. गोकुळात राहणाऱ्या लोकांना कृष्ण कळत नव्हता. मथुरेतल्या लोकांना कृष्ण कळाला नाही. त्या कलियुगातल्या माणसाला कसा कळायचा. त्या टायमाला ते कृष्णाला देव म्हणायला तयार नव्हती. त्या टायमाला पुढे काय कला केली भगवान श्रीकृष्णाने. जेव्हा अर्जुनाने पाहिलं अर्जुन घाबरा झाला थरथर कापायला लागला. चित्त चाकाटले आठू घेत वाचा पांगुळली जेथच्या देत. काय बोलेल घाबरा झाला अर्जुन कापे तो थरारी अश्रू त्या भितरी वाहताची. काय अवस्था सांगितली. अरे मंडोदरी जेव्हा सीतेकडे आली सीतेची अवस्था बघितली. तुम्हाला असं कसं झालं असं कसं झालं असं कसं झालं. आपल्या सर्व साधकांना असं कसं झालं असं कसं झालं झालं माझ्या साधकाला रडू कशाच असं कसं रे अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा ती नाही काय गेले मोकरी हो तपासणी यांना काय काय सांगायचं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द त्यानी विषय लोभी मनी साधन अवघे बुडविले. चंद्रभागा डोळा देखलिया सगळे तीर्थ त्या जीवाला प्राप्त होतात.
पाझर रोकडे खळा पाझर रोकडे हे या पंढरीची घडी नेत्री अश्रूंची धारा कोठे रोमांच शरीरा रोमांचे तो अश्रूच्या धारा येतात सगळे तीर्थ घडले त्याला कोणत्याही तीर्थाला जायची गरज नाही त्या नरा लादले वैकुंठ जोडले सगळी घडले तीर्थाटन अशी अवस्था आहे ती निर्विकार वस्तू जगाला व्यापून आहे असा अनुभव तुकाराम महाराजांना आला अशी अनुभूती तुकाराम महाराजांना आली आणि मग तुकाराम महाराजांना देव कळाला परमात्मा कळाला तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही तुकाराम महाराज जेव्हा परमेश्वराजवळ हात जोडून उभे राहिले देवा परमेश्वरा प्रभू मी अनाथ आहे मी अनाथ आहे मी बराडी आहे 84 लक्ष योनीने दुःखाने व्यापून आहे कसे तुकाराम मला स्वतःला काय म्हणतात मी दीन झालो आहे दीन कोणला म्हणतात रंक कोणला म्हणतात अनाथ कोणला म्हणतात आपण अनाथ नाही ना आपल्याला लई ना पोरं आहे लई बायका आहे लई तमाशा आहे लई भाऊबंद आहे लई नातेवाईक आहे लई गणगोत आहे बाबा 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 हा म्हणतो बाई मिळून ये मला 4 मिळून ये एवढे माझे साडूच आहे आमचा लई मोठा भाऊबंदाचा वाडा आहे आमचे लई नातेवाईक आहे आमचं लई गणगोत आहे हे परमार्थ करणारा माणूस नाही तो त्याच्या गळ्यातली माळ काढून घ्यायला पाहिजे त्याला ती माळ शोभत नाही त्याला ती अरे टकलू तुला कोणी आहे का हा हैवान हाँ आया जगत अकेले अकेले ही जाओगे संग क्या ले जाओगे तन भी नहीं पाओगे कसा भ्रम झाला तुला कसा डोक्यावर परिणाम झाला तुझ्या हा कधी विचार केला का अनेक नका पडू हे सगळं कमाळे बा तुझे तू सोय रे तूची वडील बा धारे तू तुझे नी आधारे वरकड मिळाली ती अवघी चोरेगा देश विष नवे माझा सहज फिरत आलो कोण आहे माझं अरे शरीर माझं नाहीये मला कोण आहे मी अनाथ आहे लोक फक्त गाणी ऐकतो त्या गाण्यामध्ये इतका अर्थ भरलेला आहे बाबा ज्यांनी ऐकलं त्यांच्या लक्षात येईल ये दुनिया
ये महफिल मेरे काम की नहीं. कळतं का? कळतं आहे का? मेंदू आहे? मेंदू आहे का? हा, मेंदू आहे का तुला? काय काय ऐकलं ते? काय गाणं आहे ते? काय कामाचं तुझ्या हे मैफिल आणि हे जग तू सगळं दुनिया येईल? हा, काय ऐका ना तुम्ही त्याच्यातलं काही काही. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. माझे माझे म्हणून अरे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती नाशी एखाद्या माझ्या माझे माझे म्हणून. अंती नाशी एखाद्या माझ्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय. आदरल्या मागे करू राहील तुझी माझे डोळे माझ्या मायेचा बाजार माझ्या मायेचा बाजार मायेचा बाजार माझ्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी बोलता तुझे नव्हे रे कोणी. अंती नाशी एखाद्या माझ्या माझे म्हणून. अंती नाशी एखाद्या माझे माझे म्हणून. ज्याला स्वतःची ओळख झाली, स्वस्वरूपाची ओळख झाली, स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली. नजरों से देख प्यारी ईश्वर है पास तेरे. क्या ढूंढता मन में कभी नहीं रे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. ओ है आकाश माई उसका मुक्काम नहीं दुनिया रे भुलाई जाने नहीं येने रे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. वो है सभी ठिकानी घट घट की बात जाने जो तुझको दूर माने वो मूड है गनेरे. नजरों से देख प्यारे ईश्वर है पास तेरे. तुझ्या जवळ ती वस्तू आहे तुला माहित नाहीये. कोण आहे त्याच्याशिवाय आपल्याला? कोण आहे? नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. हा, हा. अरे ज्याला स्वतःची ओळख झाली ना बस हंसता हुआ जो जाएगा रोते हुए आते हैं सब. हंसता हुआ जो जाएगा ओ मुकद्दर का सिकंदर जाने मन. तुला जर मेंदूची तुझी व्हायरस तुटली तुला काय करायचे का नाही? अमिताभ बच्चनचं गाणं काय करायचं तुला? हा? तुम्ही खोटं बोलतो का? झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. वॉबी बॉबी ऋषी कपूर खोटं बोलतो काय? खरं आहे ते. हसता हुआ जो जाएगा. कोण हसत जातो? त्याला परमात्मा कळाला. कोण हसत जातो? त्याला स्वतःची ओळख झाली. कोण हसत जातो? रडतात सगळे मरीचे वाटे सगळे. अरे मुर्द्या तू रडाय करता आला का इथं? अशी करणी कर चले जग रोवे हम हसे. जग रडलं पाहिजे ना आपण हसत गेलो पाहिजे अशी करणी करावा. असं जीवन जगावा. फार मोठा ठेवा दिला त्या महात्म्याने. अरे तो साधूचा पावर फार मोठा. अरे नाद नाही करायचा बरं बाबा. नाद करायचा नाही. आमचे डोके नाही सडले आम्ही कोणामागे पळायला. कुणामागे पळणारे आम्ही वेडे नाहीये अंगात यायला. काय आहे ते जेव्हा स्वतःला होईल तेव्हा कळेल. सवे तुकया मेला तेने अवगुणा निला. पाहती गवळणी दवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरी. सवय तुकया त्याच्याबरोबर कोण होतं? सवय तुकया मेला. तुम्ही सुद्धा मरा ना. परमार्थ आहे. म्हणून तुम्ही विश्वनाथ आहात
मी तुमच्या पुढे दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. मी तुम्हाला हात जोडतो परमेश्वरा, दोन्ही हात जोडतो. मी तुम्हाला विनंती करतो. कशासाठी? कृपा कराती विश्वनाथासमोर तुकाराम महाराज उभे आहे. देवाला सांगतात मी रंक आहे, दीन आहे, अनाथ आहे. हात जोडतात, विनवणी करतात, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. देवाची कृपा व्हायला पाहिजे बाबा, म्हणून त्याला कृपा करतो. तो अशी कृपा करतो का त्या कृपेला मोजमाप नाहीये. त्याला कृपा सिंधू म्हणतात. तो कृपा सिंधू निवारी साकडे, तो साकडे निवारण करतो. त्याला सोडून दुसरं कुणी करीत नाही. साकडे निवारण करणारा कृपा सिंधू आहे. हे दोन पायाचे माकडे काय करतील? यांचं त्याच्याशी वाकडे आहे. हे लाकडे घालून काय करतील? हे माकडे काय करतील? तो साकडे निवारण करणारा परमात्मा आहे. किती चमत्कार झाला जीवनामध्ये हा. अरे राम वसिष्ठाला शरण, कृष्ण सांदीपनीला शरण, चांगदेव मुक्ताईला शरण, नामदेव विसोबाला शरण. म्हणून त्यांचं चुकलं मरण, आम्ही खातो भात वरण, म्हणून जन्म मृत्यूला कारण. सीतेला दिसलं हरण, केलं रावणानं तिला धारण. झाला माझा मारुती तारण, म्हणून सापडलं रामाचं चरण. क्या बात. उद्या हनुमान जयंती 17 उठाने. या माझ्या महाराष्ट्राच्या जन्म जागा 17 काय प्रकारे तुम्हाला कळून जाईल. सर्व उलटा कार्यक्रम चालतो. परमार्थच उलटा आहे, त्यांचा परमार्थच उलटा आहे. उलट उलट माघारा
ज्याच्यापासून आलो त्याच्याकडं उलट उलट माखारा परमातच उलट आहे. सशाच राखण पारधी करी पाल विंचवाला जवळ धरी फिरी करी पटापट धरी आपलं पोट भरी फिरी करी पटापट धरी आपलं पोट भरी फिरी करी पटापट धरी आपलं पोट भरी फिरी पटापट धरी आपले पोट भरी. सशाच राखण पारधी करी पाल विंचवाला जवळ धरी फिरी करी उंदीर पटापट धरीन आपलं पोट भरी. उलट तुम्ही तिकडे का जाऊ सोंगड्याकडे वांगे तोडी ते मीरा त्याची आपण चाल लावली इकडे. रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी ती आपण चाल घेतली इकडे चाल धुन घेतली. फेरी करी उंदीर पटापट धरीन आपलं पोट भरी फेरी करी उंदीर पटापट धरीन आपलं पोट भरी. आदूत रसाची भरीन तुरडी तैसा देह झाला ब्रह्मरूप पण उंदीर पटापट धरी. जे 6 उंदीर मध्ये आहे धरून बाहेर टाक त्यांना. शेळी करी घुसळण मांजर करी लोणी उंदीर गेले देशांतारा टाके भरल्या गुणी. हे सगळे शरीर टाक म्हणजे दुःख या सगळ्या गुणी कशाने भरलेल्या ताकाने भरलेल्या दुःखाने व्यापलेले माणसे सगळे टाके भरल्या गुणी. शेळी करी घुसळण मांजर काढी लोणी उंदीर गेले देशांतारा टाके भरल्या गुणी. लटके न बोलू वर्तमान खोटे. आजही आम्हाला तो सूर्य दिसत नाहीये कारण तो सूर्य तुम्हाला इथं दिसणार नाही. आता तो सूर्य पाहण्याकरता त्यांचं वचन महत्वाचं आहे. साधूचं संतांचं वचन महत्वाचे तर तो सूर्य दिसतो. एकदा तो सूर्य उगवला तो कधीच मावळत नाहीये कधीच मावळत नाहीये. असा सूर्य उदयाला येतो. दिसतो कुठे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी आणि अशी मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 राजन भरून गेले प्याले 12 हाती. लटके न बोलू वर्तमान खोटे. सप्तपाताळाचे शिरी तेथे गंगा वाहे नेले ती मले खेळे मासा माशा तोंडी एक ससा ससा मुंगीने गिळला 2 तोंडे त्या मुंगीला 6 पाय 3 परा आकाशाचा खाय चारा. कोणता चारा खातो 21,600 वेळा काय खातो तू कोणता चारा खातो. ए येड्या सारखं चालू आहे ना कार्यक्रम सारखा दमका उठलाय सारखा. अरे काय कला आहे ती काय शक्ती काय पावर आहे. गावा बाहेर आत हिंदे आली देवे देवची केलीची पोळी. चरण नसता त्याला पाय का तरी पळते का ते. चरण नसता वाजी धुमाळी ज्ञान देवाची कांती सावली वा. कैसा वासुदेव बोलतो बोल. कसे बोलते कसा बोलतो. मुंगा बैरा बात चलावे अंधा कुरान बाचे जब थोटे ने मृदुंग बजाया लंगड़ा क्या खूब नाचे. कहेत कबीरा उल्टी बानी बिरला को एक जाने. सद्गुरु घरचा पुरा होय तो यही बात पैशाने. जो सद्गुरूच्या घरचा असेल त्यालाच कळेल. बाकीचं कसं करायचं. मुका बोलतो बैरा ऐकतो ते शब्द पाक आहे. त्याला म्हणतात वरचीवर वरचीवर झेला रे झेला वरच्या झेला. हातीचे गमावितो पाठीची काय टोला. वरचीवर चाललं पाहिजे कार्यक्रम तो वरचीवर सारखं चालू आहे. भारी सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल देवाची कृपा फार महत्वाची बाबा. परमेश्वराची कृपा फार महत्वाची. ती अशी होणार नाही अशी होणार नाही. काहीच करीत नाही ते कशानच काही होत नाही. जे त्यांनी दिलं त्यांनी होईल ते कशानच होणार नाही. अशा वाऱ्या करा पूजा करा 2-2 तास देवाऱ्या पुढे जाऊन. कोणते देव घेतो कुठून आणले देव ते
कुणी तयार केले देवती? तुला कुणी तयार केलं? हे देव कुणी तयार केले? तुला कुणी तयार केलं? तुला तयार केलं तो देव काही यांनी बनवले हे देव? ओरिजिनल कोणता आहे? भजन कोणाचं करावा? पाया कोणाच्या पडावा? पडणार नाही पाया कोणाच्या. एक प्रभू सोडून आत्मा सोडून कोणाच्या पाया नाही पडणार. अजिबात नाही पडायचं कोणाच्या पाया. एक देव सोडून कोणापुढे वाकायचं नाही. एकाचे व्हा एकाचे राहा. एक परमात्मा आहे. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज बदले सर्व भावाने तया आईलाची धडी सरले माया जाळ. तू म्हणे हेची भीती करी माझी आहे भक्ती प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे काठी. फक्त एक नाशा परमात्म्याला तुकाराम महाराज म्हणतात, देवा काय उणे तुम्हा काय उणे तुम्हा पाशी, काय उणे तुम्हा पाशी, काय उणे तुम्हा पाशी, काय उणे तुम्हा पाशी, काय उणे गोड अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. काय उणे तुम्हापाशी, काय कमी तुमच्याजवळ? सगळं जग तुमच्या ताब्यात आहे. सगळे विश्वाचे मालक आहात. चक्रधरा चक्रधरा चांद सूरज वातारों के फिरे आकाश में मंडल बिना आधार के कोई फिराना हो तो ऐसा हो. प्रभु सब में समाया है समाना हो तो ऐसा हो. करी सब विश्व की रचना रचाना हो तो ऐसा हो. चंद्र सूर्य तारे हे चक्र ज्याने हातामध्ये धरलेले चक्रधरा विश्वंबरा. काय कमी तुमच्या जवळ आहे? तुम्ही जगाचे मालक आहात. माझ्यावर थोडी कृपा करा. मी तो अल्पची संतोषी. माझ्यावर थोडी कृपा करा. माझ्यावर थोडी कृपा करा. तुकाराम महाराज त्या जगत नियंत्या त्या परमात्म्याला विनंती करता. विठोबा ब्रह्मानी
नामात पावर आहे, नामात ताकद आहे. ताकद माझ्यात नाहीये, तुमच्यात नाहीये, त्यांनी दिलेल्या नामात ताकद आहे. फक्त नामात ताकद आहे. त्यांच्या नामाने, त्यांच्या नामाने खुलतो माझा मुकडा. हो श्रीपाद बाबा अरे बोल 500 रुपये बाबा. क्या बात चलो भाव है दिल में भाव है. 100 रुपये का तो ज्यादा कोण काय मांडला. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये 500 रुपये टाकून दिला. पुण्यवान आहे. काय महाभावी नाही त्याला तर काही आपल्या हातात नाही ती गोष्ट. बोलता बोलता 9:30 वाजले. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. ज्ञानेश्वर